तुम्हाला म्हणजे 105 रुपये पेट्रोल झालेला असताना, तुमचा पगार 2 लाख रुपये झालेला असताना तुम्हाला कोथिंबिरीची मेथीची जुडी 10च रुपये पाहिजे असेल, तर मग तुम्ही त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न का होत नाहीत हा प्रश्नच विचारण्यात पॉईंट नाही. तुमच्याकडे समृद्धीचा महामार्ग झाला, त्याचे पैसे आले, लोकांनी बोलेरो घेतल्या, बुलेट घेतल्या, दारू पिली, ही सूज झाली, ती दुसऱ्या दिवशी उसरणार. ही सगळी पिढी, या सगळ्या पिढीच्या जोरावर जर आपण महासत्ता होऊ असं म्हणत असू तर आपण आपली फसवणूक करून घेतो आहोत. तो शेतकरी आहे म्हणून त्यांनी त्याच्या अपेक्षा कमी ठेवाव्यात किंवा त्यांनी लग्न करू नये असं तुम्ही म्हणता का किंवा म्हणू शकता का? तुम्ही उद्या जाऊन जर तुम्ही म्हटले बा आमच्या पोरांचे लग्न जमत नाही, तर सरकारमधला एखादा मंत्री असं म्हणलं तुमच्या पोरांचे लग्न आम्ही जमवायचे का? ज्या वेळेला नोकरदार मुलाशीच लग्न करील असं पोरी म्हणतात. ग्रामीण भागातल्या मुलांचे लग्न जमत नाहीत किंवा शेतकरी मुलांचे लग्न जमत नाही असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेस ते हिमनगाचं फक्त एक वरचं टोक आहे. नमस्कार मंडळी, रिअल किस्सा या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आपल्या रिअल किस्सा चॅनलवरच्या द रिअल किस्सा पॉडकास्ट या खिडकी मथळ्याखाली आपण ग्रामीण भागातल्या तरुणांच्या लग्नांचा प्रश्न यावर चर्चा करणार आहोत. 2006 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना वर्धा जिल्ह्यातल्या वायफड या गावातल्या एका तरुणीने मी जीव देईन परंतु शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणार नाही असं सांगितलं होतं. तिचे हे शब्द यवतमाळच्या एका तरुणीने अक्षरशः खरे केले. तिने जीव दिला मात्र शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न केलं नाही. वर्ष 2017 अहमदनगरमधल्या जवळपास 45 गावात एक सर्वे केला गेला. या सर्वेतून एक लक्षात आलं की जवळपास 3068 मुलांची लग्न केवळ ते शेतकरी व्यवसायाशी संबंधित आहेत म्हणून रखडलेत. वर्ष 2023 सोलापूरमधल्या एका गावात तरुणांचा मोर्चा निघतो का तर त्यांची लग्न होत नाहीत. तर याच विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपण आनंद शितोळे सरांशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. समाजात राहून समाजाच्या प्रश्नांकडे समाजाकडे डोळसपणे बघण्याची त्यांची सवय, त्यामुळे या प्रश्नावर ते अधिक चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. त्यांना मैदान ग्राउंडवरचा चांगला अनुभव आहे, त्यांचा त्या बाबतीत चांगला अभ्यास आहे. त्यामुळे आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, हा जो ग्रामीण भागातल्या तरुणांचा लग्नाचा प्रश्न आहे त्याचं गांभीर्य किती? तो प्रश्न खरंच आहे का जितका वाटतो तितका गंभीर, किंवा तो अस्तित्वातच नाहीये? नाही, प्रश्न अस्तित्वात नाही असं नाही म्हणता येणार, परंतु प्रश्न खूप जास्त गंभीर आहे. म्हणजे त्याचे परिणाम जे आहे काय आहे की एखाद्या टाईम बॉम्बची जर समजा वात पेटवली किंवा तो टाईम बॉम्ब जर सुरू केला तर तो जोपर्यंत त्याचा स्फोट होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं गांभीर्य कळत नाही. हा प्रश्न अशा अर्थाने गंभीर आहे की काळ कुणासाठी थांबत नाही, तुमच्यासाठी माझ्यासाठी काळ थांबत नाही. ज्या वेळेला एखाद्या 20-22 वर्षाच्या मुलाचं लग्न होत नाही आणि ते लग्न होत नाही आणि 5, 10, 15 वर्षानंतर 35-40ला आल्यानंतरही त्या माणसांची त्या मुलांची लग्न होत नाहीत, त्याचा परिणाम फक्त त्याच्या एकट्यावर होतो किंवा त्याच्या एकट्याच्या कुटुंबावर होतो असं समजण्याचं अजिबात कारण नाही. कारण त्या गोष्टीचा परिणाम त्याच्या कुटुंबावर जसा होतो तसा संपूर्ण समाजावर होतो, सगळ्या गावावर होतो आणि सगळ्या राज्यावर किंवा देशावर होतो. तो अशा अर्थाने होतो की उत्पन्नाची साधनं आहेत, त्या माणसाचं कुटुंब आहे, त्या माणसाच्या कुटुंबावर अवलंबून असणारे लोक आहेत आणि बेसिकली समाजामध्ये असणाऱ्या माणसांचा जो बॅलन्स आहे, म्हणजे ज्याला आपण स्त्री पुरुष गुणोत्तर म्हणा किंवा अन्य बाकीच्या गोष्टी म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्याच्यामुळे बिघडतात. आणि हा जो प्रश्न आहे हा मुलांची लग्न होत नाहीत किंवा शेतकरी कुटुंबातल्या मुलांची लग्न होत नाहीत किंवा ग्रामीण भागामध्ये शेतकरी असणाराच माणूस जो आहे तो असं म्हणतो की बाबा माझी मुलगी मी शेतकऱ्याला देणार नाही, किंवा मुली म्हणतात आम्हाला शेतकऱ्याशी लग्नच करायचं नाही, असं ज्या वेळेला तुम्हाला ऐकायला मिळतं याचाच अर्थ असा आहे की शेतकऱ्यांच्या मुलांची खरोखरच लग्न होत नाहीत. मग ती तशी होत नाहीत म्हणूनच सोलापूरमधल्या मुलांना मोर्चा काढावा लागला. बरं, सोलापूरमधल्या मुलांनी मोर्चा काढला त्याचं म्हणजे कुणी त्याला विनोदाने घेतलं, कुणी त्याला ते सटायर म्हणून समजलं किंवा कुणी तो एक पब्लिसिटी स्टंट समजला, परंतु त्याच्यामध्ये सहभागी झालेली जी मुलं होती, ज्यांच्या मुलाखती लोकांनी बघितल्या,
32-33 वर्षाची मुलं होती. समजा आता तुम्ही असा विचार करा, लॉजिकली टेक्निकली हा पार्ट आहे. 35व्या वर्षी समजा जर त्याचं एखाद्या मुलाचं लग्न झालं, कसं का होईना कुठल्याही मुलीशी किंवा स्त्रीशी लग्न झालं, 35व्या वर्षी त्याचं लग्न जे होणार आहे त्या स्त्रीशी होणार आहे, मुलीशी काही होणार नाही. बरोबर आहे. हे लग्न झालं, त्याला मूलबाळ झालं, ते मूल पुन्हा मोठं होईपर्यंत किंवा त्याचं ते मूल जे आहे, मुलगा असेल मुलगी असेल जे काय असेल अपत्य, हे कमवायला लागेपर्यंत हा माणूस जो आहे हा शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणार नाही. हा सक्षम जर नाही राहिला तर याच्या मुलाला किंवा मुलीला जे शिक्षण पुरवणं गरजेचं आहे किंवा जी पुढची वाढ त्यांची गरजेची आहे ती होणार नाही. आणि ती नाही झाली तर ते एक सगळं संपूर्ण कुटुंब जे आहे ते सगळं कुटुंब काहीतरी विचित्र पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट नाही म्हणता येत, त्याची फक्त वाढ होईल. एका समस्येतून दुसरी समस्या निर्माण होईल. आणि ही जर समजा एका माणसाची एका कुटुंबाची समस्या असेल तर पुढे जाऊन अशा जर शेकडो हजारो जर मुलं असतील तर मग तुमचा सगळा समाज जो आहे त्या समाजाची म्हणून ही एक समस्या आहे असं तुम्ही ते बघायला हवं बेसिकली. पण मग सर या मागची नक्की कारणं काय आहेत? म्हणजे फक्त शेतकरी नवरा नको हीच गोष्ट दिसत नाही. बऱ्याच वेळेस जरी तो नोकरदार जरी असला तरी काही अवाजवी अपेक्षा असतात मुलींच्या पालकांच्या. अगदी म्हणजे मुलगा पुण्या मुंबईत नोकरी करतोय, शहरात नोकरी करतोय, पण त्याचं घर नाहीये, हे एक कारण ऐकायला येतं. त्यामुळेही लग्न होत नाही. सो लग्न न होण्याची कारणं प्रायमरीली पहिल्या क्रमांकावरती शेती किंवा शेतकरी असणं हे आहेच, पण त्या खालोखाल बरीच कारण आहेत की ज्याच्यामुळे मुलांची लग्न आता होत नाही. शेती जे प्रायमरी क्रमांकावर आहे ना, त्याच्या शेतीच्या पाठीमागे शेतकरी मुलगा आहे म्हणून लग्न होत नाही किंवा शेतकरी मुलगा नवरा नको असं ज्या वेळेला म्हटलं जातं ना, त्यावेळेला काही अंशी समाज म्हणून आपण सगळेजण या गोष्टीला जबाबदार आहोत. हे कसे जबाबदार आहोत की हे जाणीवपूर्वक मी स्टेटमेंट करतो आहे, आपल्याकडे श्रमाला प्रतिष्ठा नाहीये. श्रमाला प्रतिष्ठा नाही याचा अर्थ असा की आपल्याकडे मनुष्यबळ खूप आहे, माणसं भरपूर आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळं होतं काय की मी जर समजा माझ्याकडे 4 पैसे आले आणि मी जर समजा घराच्या बाहेर पडलो की गेट उघडायला माझ्याकडे एक वॉचमन आहे, गाडी चालवायला माझ्याकडे एक माणूस आहे, तो जिथं कुठं मला जायचं तिथं मी गेल्यानंतर त्यांनी लगेच गाडीचा दरवाजा उघडायचा, हे सगळं करायचं. तुमच्या घरामध्ये नळ खराब झाला किंवा काही जर किरकोळ काम आलं, तुम्ही काय करणार, एक कोणाला तरी फोन करणार, प्लंबरला बोलून घेणार, ते प्लंबरने येऊन काम करायचं. अन्य काही गोष्टी आहेत. ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही परदेशामध्ये जाऊन पहा, मनुष्यबळ कमी आहे तिथं, ठीक आहे, नाही असं नाही, परंतु तिथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा माणूस असू द्या किंवा तुम्ही पालिकेचा कर्मचारी म्हणून तुमच्या दारासमोर कचऱ्याचा ट्रक घेऊन येणारा माणूस असू द्या, तुमच्या घरामध्ये येणारी मेड असू द्या, ह्या सगळ्या जणांचं लिव्हिंग स्टँडर्ड जसं चांगलं आहे तसंच त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, पत आहे. तिथं असं कोणी म्हणत नाही की हा काय करू, हा काय पालिकेच्या कचऱ्याचा ट्रकवर ड्रायव्हर आहे, असं कोणी म्हणत नाही. श्रमाला किंमत नाही आपल्याकडे. श्रमाला आपल्याकडे किंमत नाही, हा एक भाग आहे. दुसरं त्यांच्याकडे तिथं तुम्ही पहा की सर्रास सगळ्या घरांमध्ये एक टूलकिट असतं. घरामध्ये समजा जर एखादा किरकोळ लाईटचा जर प्लग आहे तो दुरुस्त करायचा ठरला तर त्यांना माणूस बोलवणं परवडत नाही, माणूस लवकर येत नाही, म्हणून लोक स्वतः शिकतात, स्वतः घरामध्ये करतात आणि त्यांना त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटत नाही. घरामध्ये नवरा बायको दोघं जण मिळून डिश धुतात, सगळं करतात. आपल्याकडे काय झालं की श्रमाची ही जी प्रतिष्ठा आहे, म्हणजे अगदी फार जुना काळ वगैरे नाही, एक 60, 70, 80 वर्षापूर्वी आपले आजोबा पणजोबा ज्या वेळेला होते त्या काळामध्ये आपण असं म्हणायचो की सर्वोत्तम शेती, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. कारण मग नोकरी करता तुम्ही म्हणजे तुम्ही कुणाच्या तरी समोर जाऊन उभे राहता, कुणाला तरी तुम्ही सलाम ठोकता, तुम्ही कुणाला तरी साहेब म्हणता, अशी कुणाची तरी ताबेदारी करणं हा म्हणजे एकदम हलका प्रकार झाला. आणि शेती म्हणजे त्या काळामध्ये तेवढी लँड होल्डिंगही असायची, कुटुंब तेवढी विभाजित झालेली नव्हती, लँड होल्डिंग होती. त्याच्यामुळं शेती असणं किंवा शेतीमध्ये काम करणं म्हणजे त्यावेळेला ते त्या काळामध्ये प्रतिष्ठेचं होतं. नंतरच्या काळामध्ये जसं शहरीकरण झालं, शहरीकरण झाल्यानंतर सरकारी नोकरी सोडून खाजगी ज्या वेळेला औद्योगिकरण वाढलं,
औद्योगिकरण वाढल्यानंतर त्याच्यामध्ये लोकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या, चांगले पैसे मिळायला लागले, तो एक मध्यम वर्ग जसा अस्तित्वात आला तशी शेतीची प्रतिष्ठा जी आहे, शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा जी आहे ती कमी व्हायला लागली. आणि ह्याला कारणीभूत गोष्ट अशी झाली की मग ते कुठलंही सरकार असू दे, भारतामध्ये कुठलंही सरकार असू दे, मग ते नेहरूंचं असेल, काँग्रेसचं असेल, किंवा ते नंतरच्या काळामध्ये वाजपेयींचं असेल, ह्या पार्टीचा असू दे, त्या पार्टीचा असू दे, सगळ्या सरकारांचा शेतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो शहरामध्ये राहणारा जो मध्यमवर्गीय मतदार किंवा मध्यमवर्गीय समाज आहे, या समाजाचं पोट भरण्यासाठी असणारा उद्योग म्हणून त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. त्याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी म्हणून काही धोरणं आखण्याची वेळ आली, मी तुम्हाला 20-25 वर्षापूर्वी मेथीची भाजी 10 रुपये गड्डी जर मिळत होती तर तुमचा पगार आज त्यावेळेला जर 20,000 रुपये होता, आज तुमचा पगार 2 लाख रुपये झालेला आहे, पण तरी तुमची अपेक्षा जी आहे ती जर समजा 10 रुपये मेथीची गड्डी मिळावी अशी तुमची अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे ना. नक्कीच चुकीची. तुमचं पेट्रोल जर समजा 40 रुपये पेट्रोल, 20 वर्षापूर्वी किती रुपये पेट्रोल असेल? 30. मला कधीतरी आठवतंय मी 19 रुपयांनी पेट्रोल टाकलेलं आहे मोटरसायकलमध्ये. मग समजा 19 रुपये नव्हतं, 50 रुपये पेट्रोल होतं. आज पेट्रोल जर 106 रुपये झालेलं आहे तर त्या शेतकऱ्याला बियाणं असू द्या, काहीही असू द्या, त्याला ते त्या बियाणाच्या दुकानापासून घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याच्या मोटरसायकलवर जर घेऊन जायचं ठरलं तर तुम्हाला जे 106 रुपयांनी पेट्रोल आहे त्यालाही 106 रुपयांनी पेट्रोल आहे ना. मग त्याच्या जर समजा शेतीमध्ये लागणारी जी गुंतवणूक आहे ती सगळी गुंतवणुकीची जर कॉस्ट वाढलेली आहे, त्या गुंतवणुकीची कॉस्ट वाढलेली आहे, तर त्या प्रमाणामध्ये त्याच्या शेतीतून मिळणारं जे उत्पन्न आहे एक तर ते पेरिशेबल आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ते पेरिशेबल आहे. त्याच्यामुळं त्याला ते उत्पन्न आल्यानंतर 2-3 दिवसाच्या नंतर त्याला ते विकणंच आहे, त्याला दुसरं ऑप्शनच नाही. मग ते विकणं म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणजे 105 रुपये पेट्रोल झालेला असताना, तुमचा पगार 2 लाख रुपये झालेला असताना तुम्हाला कोथिंबिरीची मेथीची जुडी 10 रुपये पाहिजे असेल तर मग तुम्ही त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न का होत नाही हा प्रश्नच विचारण्यात पॉईंट नाही. कशी होतील ना. बरोबर. आणि सर 2011ची जी जनगणना आहे त्यानुसार आकडेवारी अशी की साधारण 54-55% लोकसंख्या ही शेती किंवा शेतीशी निगडीत जो काही धंदा आहे किंवा व्यवसाय त्यात ती काम करते. 54%, भारताची 54% लोकसंख्या. असं असताना जर आत्ताची पिढी, मग त्या पिढीचे आई वडील पण जर म्हणत असतील की मी शेतकरी कुटुंबातून आलोय पण माझ्या पोरीला, माझ्या मुलीला शेतकरी नवरा नको, तर हे पुढे जाऊन किती घातक आहे? कारण 5-10 वर्षांनी तुम्ही म्हटलं की जर 35व्या वर्षी लग्न झालं तर 20 वर्षांनी काय समाज उभा राहणार आहे? काय समाज उभा राहणार? ती त्या काळामध्ये तुम्ही म्हणता तशी ती जी मॅनपॉवर जी आहे ती मॅनपॉवर ती सक्षम असेल का? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना. ती सक्षम मॅनपॉवर उभी राहायला सुद्धा फार मोठा काळ जावा लागला. आणि ते मधले काही वर्ष मग काय करायचं? त्या काळामधल्या काही वर्षाचा काळ असं आहे की शेवटी व्यवस्थित एज्युकेशन, व्यवस्थित शिक्षण न मिळालेली, व्यवस्थित पोषण म्हणतो मी, पोषणच न्यूट्रिशनच म्हणतो मी. 35-40व्या वर्षी त्या माणसाचं लग्न झालं, 40व्या वर्षी 42व्या वर्षी त्याला मुलगा झाला, त्याचं मूल जे काही आहे त्या मुलाचं पोट भरण्यासाठी त्या माणसाचं तेवढं जर समजा उत्पन्नच नसेल किंवा त्याची तेवढी क्षमताच नसेल तर ते मूल जर कुपोषितच राहिलं आणि अशी तुमच्याकडे जर लाखांनी मुलं कुपोषित राहणार असतील तर ही तुमची जनरेशन जी आहे, कुपोषित असणारी जनरेशन जी आहे, जिला प्रॉपर शिक्षण मिळालेलं नाही, त्याची जर पोरांना पोटाला घालायची जर ऐपत नसेल तर त्याला शिक्षण देण्याची ऐपत नाही. तुमच्या त्या प्राथमिक शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये तुम्हाला त्याला शिकायला घालायचं म्हणल्यानंतर सरकारी शाळेच्या हिशोबाने त्याला ते शिक्षण मिळणार आहे, ठीक आहे. आणि मग ते शिक्षण मिळाल्यानंतर मग तो जो मुलगा किंवा ती जी मुलगी आहे ती ह्या स्पर्धेच्या युगामध्ये कुठे टिकणार आहे? बरं, हे कुठे टिकणार आहे म्हणल्यानंतर तुम्ही म्हणता तशी 54% लोकसंख्या आहे. ही 54% लोकसंख्या तुमची आहे. या 54% समाजातले तरुण तरुणी आजपासून 15 वर्षांनी जर समजा असे सक्षम नसतील तर मग तुम्ही त्यांच्या भरोश्यावर तुमचा देश कुठली महासत्ता आणि याच मुद्द्यावर येणार होतो. कशी होणार आहे महासत्ता? आणि सरकार कोणताही असो, धोरणं साधारण अशी आहेत की तुम्ही गावाकडे राहूच नका,
तुम्हाला विकास पाहिजे असेल तर तुम्ही शहराकडे जा, आम्ही शहरांचाच विकास करणार आहे. ही आता तो खूप वेगळा विषय झाला, पण ती सूज, वाढ आणि विकास या तीन वेगवेगळ्या कन्सेप्ट. Yes. सूज तात्पुरती असते. म्हणजे तुमच्याकडे समृद्धीचा महामार्ग झाला, त्याचे पैसे आले, लोकांनी बोलेरो घेतल्या, बुलेट घेतल्या, दारू पिली, ही सूज झाली, ती दुसऱ्या दिवशी उसरणार आहे. वाढ जी काही असते ना, ती एक युनिडायरेक्शनल असते, एक रेषीय असते. बरोबर. म्हणजे तुमची ती आर्थिक वाढ होते. परंतु विकास ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या माणसाचा मग शैक्षणिक झाला, आर्थिक झाला, सामाजिक झाला, वैचारिक झाला, अगदी मानसिक झाला, हा सगळा विकास ज्या वेळेला एखाद्या माणसाचा, कुटुंबाचा किंवा समाजाचा होतो त्यावेळेला तुम्ही त्याला डेव्हलपमेंट म्हणता. जे काही शहरात या म्हणून जे काही गाजर दाखवलं जात आहे ती फक्त वाढ आहे, तो विकास नाहीये. आणि 54% तुम्ही जी काही लोकसंख्या म्हणताय ना, मी थोडासा त्याला कॉन्ट्राडिक्ट करतो. माझं म्हणणं असं आहे की 100% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. 100% ती अशा अर्थाने अवलंबून. म्हणजे हा विषय का गंभीर आहे, किंवा शेतीमध्ये धोरणात्मक गुंतवणूक, नुसतीच पैशाची नाही, धोरणात्मक गुंतवणूक जी आहे ना, ती शेतीमध्ये का गरजेची आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. अतिशय साधा आणि सिंपल आहे. हे कुठलंही म्हणजे असं मायक्रो किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा म्हणजे हे रॉकेट सायन्स नाही की म्हणजे खूप साऱ्या लोकांचा किंवा शहरी मध्यमवर्गीयांचा एक आवडता म्हणजे हे कन्सेप्ट असतो, किंवा एक आवडता त्यांचा तो एक हे असतो, स्टेटमेंट असतं की बा आम्ही कर भरतो. ठीक आहे, फाईन. शेतीमध्ये अशी परिस्थिती आहे की 10 रुपये जर समजा तुमचं 100 रुपये तुमचं इन्कम असेल आणि 100 रुपये शेतीमधल्या माणसाचं इन्कम असेल ना, नोकरदार माणसाचं जे काही XYZ इन्कम असेल, तर तुमचं जे काही इन्कम आहे, म्हणजे समजा तुमची सॅलरी जी आहे, तुमच्या सॅलरीच्या 20% रक्कम तुम्ही तुमचा किराणा आणि तुमच्या हाऊसहोल्ड गोष्टींसाठी वापरता, 20% रक्कम तुम्ही तुमच्या एज्युकेशन आणि मुलांच्या ह्याच्यासाठी वगैरे वापरता, 20% रक्कम जी आहे तुम्ही अन्य काही गोष्टी, हप्ते, कर्ज बिर्ज, गाड्या घोड्यांचं याच्यासाठी वापरता. ठीक आहे. 20% रक्कम जी आहे तुम्ही ती गुंतवणूक करता. म्हणजे तुमच्या साधारणपणे खर्चाचा जर विचार केला ना, तर एक साधारणपणे तुमचे 40% तुमच्या सॅलरीचा जो पार्ट आहे ना, हा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हा डेड होतो. हा अशासाठी डेड होतो की तुम्ही जर घर घेतलेलं आहे, तुम्ही त्या घराचा इन्स्टॉलमेंट जर भरता आहात ना, तर तुमचं घर जे आहे ही ती इन्व्हेस्टमेंट आहे, मान्य आहे, परंतु ती इन्व्हेस्टमेंट फक्त तुमच्यासाठी आहे. आणि ती इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही घर विकलं तर आणि तरच ती वापरात येणार आहे, अदरवाईज ती तुमची तशी पडून आहे, लिक्विडिफाय होणार तेव्हाच. तुमची गाडी जी आहे ती गाडी म्हणजे तिची व्हॅल्यू रोज कमी होते, डिप्रिशिएट होते. बरोबर आहे. तुम्ही जे काही पैसे बँकेमध्ये ठेवलेले आहेत किंवा तुम्ही जे काही पैसे गुंतवणूक केलेले आहेत, हे पैसे ज्या वेळेला तुम्ही काढणार आहे त्यावेळेलाच त्याचा वापर होईल. किंवा तुम्ही समजा सोन्याचे डाग केले आणि तुम्ही ते बँकेमध्ये ठेवले, तुम्ही वापरणार त्यावेळेलाच ते होणार. म्हणजे तुमच्या सॅलरीच्या 60% रक्कम जी आहे, 60% रक्कम ही बाजारामध्ये येते. ऍक्सेप्टेड? ओके. डिरेक्टली बाजारात येते. शेतकऱ्याचं असं होतं की त्याचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्नच मुद्दाला ते एवढं तुटपुंज असतं की त्याला मिळणाऱ्या पैशातून त्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, तर त्याच्या पोटापाण्याची, त्याच्या मुलाबाळांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी लागते. त्याच्यानंतर त्याला औषध पाणी किंवा एज्युकेशन जे काही आहे मुलांचं, याच्यावर खर्च करावा लागतो. त्याच्यानंतर जे काही उरलेले पैसे आहेत, किंवा कधी कधी असं होतं की मुलांचं एज्युकेशन किंवा औषध पाणी बाजूला ठेवून त्याला शेतीच्या पुढच्या हंगामासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, मग खतं आहेत, बी बियाणं आहेत, किंवा समजा त्याला शेतीमध्ये पाईपलाईन करायची किंवा अन्य कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची, याच्यासाठी त्याला खर्च करावा लागतो. म्हणजे काय होतं की त्याच्याकडे येणारं उत्पन्न भले ते वर्षाला येऊ द्या, 2 वर्षामध्ये 2 वेळा येऊ द्या, मासिक तर काही त्याला उत्पन्न मिळत नाही, सॅलरी काही त्याला मिळत नाही, पण त्याचं वर्षभरातून 2 वेळा 3 वेळा येणारं जे काही उत्पन्न आहे ना, ह्या उत्पन्नाचा 100% पार्ट तो पुन्हा बाजारात इमिजिएट टाकतो. तो कुठलीही गुंतवणूक करत नाही. आता मला सांगा, 100% स्वतःचं उत्पन्न बाजारामध्ये टाकून ते
रोटेशन मध्ये आणणारा माणूस अर्थव्यवस्थेला चालना देतो का 40% डेड इन्व्हेस्टमेंट करणार? अर्थात 100%. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी ज्या वेळेला हे 100% रक्कम जी आहे तो किराणा विकत घेतो. किराणा विकत घेतल्यानंतर किराणा दुकानाचा धंदा होतो. किराणा दुकानदार त्याचा जो माल आहे तो जिथून कुठून आणतो त्या डिस्ट्रीब्युटरचा धंदा होतो. तो माल त्या किराणा दुकानदारापर्यंत येतो त्यावेळेस त्या ट्रान्सपोर्टरचा धंदा होतो. शेतकऱ्याचं उत्पन्न ज्यावेळेस बाजारात जातं त्यावेळेस त्या ट्रान्सपोर्टरचा पुन्हा धंदा होतो. शेतकऱ्याचं उत्पन्न जो व्यापारी घेतो त्याचा धंदा होतो. शेतकरी जे जे म्हणून काही विकत घेतो स्वतःसाठी त्या प्रत्येक व्यापाऱ्याचा बिझनेस होतो. त्या व्यापाऱ्याचा बिझनेस होतो, त्याचं बॅलन्स शीट वाढतं किंवा त्याच्या दुकानाची उलाढाल होते. म्हणून त्याला पुढच्या गोष्टी विकत घेणं शक्य होतं. त्याला ज्या पुढच्या गोष्टी, समजा उद्या तुम्ही असं गृहीत धरा की तुम्ही अशा एखाद्या कंपनीमध्ये काम करताय की जी कंपनी रिबॉकचे शूज बनवते, बरोबर आहे. आता तुमचे रिबॉकचे शूज घेणारा कस्टमर जो कोणी आहे तो एक आहे ना, तो एका हे बी बियाणं आणि खतं विक्री करणाऱ्या दुकानदाराचा मुलगा आहे. उद्या जर समजा दुष्काळ पडला आणि शेतकऱ्याकडे काहीच उरलं नाही आणि शेतकऱ्यांनी जर समजा बी बियाणं घ्यायलाच नकार दिला किंवा त्याच्याकडे घेण्यासाठीच पैसे नाहीत, तर हे बी बियाण्याचं दुकानदार आहे त्याचे उत्पन्न थांबलं. त्याचं जर उत्पन्न थांबलं तर त्याच्या मुलाला रिबॉकचं शूज घेणं शक्य होईल का? नाही शक्य होणार. त्यांनी जर समजा रिबॉकचं शूज घेणं शक्य नसेल त्याला, तर रिबॉकचं विक्री थांबली. जर रिबॉकची विक्री थांबली तर तुमच्या कारखान्याचं प्रोडक्शन थांबलं. कारखान्याचं जर तुमचं प्रोडक्शन थांबलं तर ऑब्विसली कारखान्यामधून काही कर्मचाऱ्यांना ले ऑफ द्यावं लागेल. दुष्काळ पडला तर तुमची रिबॉकच्या कारखान्यामध्ये काम करणारी तुमची जी नोकरी आहे ना ती धोक्यात येईल. थोडक्यात सगळं काही हे सगळं इंटरडिपेंडंट आहे आणि हे सगळं शेतीवर आहे. त्याच्यामुळे शेतीमध्ये धोरणात्मक गुंतवणूक, मग शेतीचे त्याच्यासाठी मग ते अनेक उपाय आहेत. म्हणजे तो शेतमालाला भाव म्हणा किंवा उत्पन्नावर आधारित भाव म्हणा किंवा शेतीच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग, मग ते तालुका लेवलला किंवा सर्कल लेवलला, मंडल ज्याला आपण म्हणतो, तलाठी आणि सर्कल लेवलला ते उद्योग उभे राहिले पाहिजेत जेणेकरून त्याच्या उत्पन्नाचा शाश्वत पैसा त्याला मिळेल. हा जर पैसा मिळाला तर शेतीमध्ये जर समजा उत्पन्न वाढलं तर शेतीमध्ये रोजगार पण वाढतील. आज काय परिस्थिती होते की ज्याची कोणाची शेती आहे ना, मग लग्न का जमत नाही, तर शेतकरी मुलाला शेतकरीच मुलगी देत नाही. मग शेतकरीच मुलगी देत नाही म्हणून शेतकऱ्याला मुलाला लग्न तर करायचं आहे. बरं, तो शेतकरी आहे म्हणून त्यांनी त्याच्या अपेक्षा कमी ठेवाव्यात किंवा त्यांनी लग्न करू नये असं तुम्ही म्हणता का किंवा म्हणू शकता का? अजिबात नाही. शेवटी तो जन्माला आलेला आहे, तो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आला, ह्याच्यात त्याची काही चूक नाही. त्यालाही वाटतं बा आपलं लग्न व्हावं, आपण बायकोबरोबर संसार करावा, प्रपंच करावा, सगळं काही करावं. परिणाम असा होतो की ज्या वेळेला नोकरदार मुलाशीच लग्न करील असं पोरी म्हणतात. भले ती पोरगी 12वी नापास जरी असली तरी तिचा बाप म्हणतो की मला नोकरदारच पाहिजे. तिकडे 10-12 हजार कमवले तरी चालतील पण नोकरदारच हवा. सगळ्यात मोठा पार्ट असा आहे की तुम्ही जसं पुणे आहे, नगर आहे किंवा तुम्ही कुठलीही MIDC घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातली नाही, तुम्ही भारतामध्ये कुठेही जा, तुम्ही कुठलेही औद्योगिक महामंडळाची ती जी इंडस्ट्रियल इस्टेट आहे ना ती घ्या आणि तिच्या आजूबाजूची जी गावं आहेत ना त्या गावांमध्ये तुम्ही सर्वे करा. तुम्हाला असं पाहायला मिळेल की रोज सकाळी स्वतःची 5 एकर 6 एकर 7 एकर शेती असणारा माणूस जो आहे ना त्याचा पोरगा रोज सकाळी, मग तो 10वी नंतर ITI केलेलं असतं किंवा त्यांनी 12वी नंतर काहीतरी केलेलं असतं, काहीच नाही जमलं तर MSCIT केलेलं असतं, ग्रॅज्युएट झालेलं, आणि हे सगळे लोक कंत्राटी कामगार म्हणून MIDC मध्ये कामाला जातात आणि रोज सकाळी सायकल किंवा मोटरसायकल, आता तर सायकलही कोणी वापरत नाही, आता मोटरसायकल आहेत, डबा घ्यायचा रोज सकाळी घरून आणि डबा घेऊन त्यांनी MIDC मध्ये जायचं, संध्याकाळी परत यायचं. काय 10-15 हजार रुपये त्याला जे काही मिळतात ना त्याच्यामधले निम्मे पैसे पेट्रोलवर जातात. त्याची जर नोकरीची एकंदर पडतळ बघितली तर त्याला ते काहीच परवडत नाही. पण MIDC मध्ये कामाला आहे म्हणून निदान त्याचे लग्न जमण्याचे चान्सेस तरी वाढतात. आणि ऑन द कॉन्ट्ररी त्याच माणसाचा जो वडील असतो म्हातारा, शेतीमध्ये ज्या वेळेला माणसांची गरज पडते त्यावेळेला त्याला बाहेरून मजूर आणायला लागतात. बाहेरून मजूर आणायचे म्हटलं की त्यांना पैसे देणं आलं, मग ते परवडत नाही. ते परवडत नाही म्हणून मग शेतीचं सगळं जे काही ताळेबंद आहे तो बिघडतो.
म्हणजे एकीकडं घरामध्ये सक्षम असणारं मनुष्यबळ जे आहे, जो शेतीमध्ये मुलगा काम करू शकतो, ज्याला लहानपणापासून सगळ्या शेतीची कामं माहिती आहेत, तो शेतीमध्ये काम करण्याच्या ऐवजी तो MIDC मध्ये जातो आणि शेतीमध्ये तुम्हाला भाड्याने मजूर लावावा लागतो. अशा दोन्ही बाजूनी हे नुकसान होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग ही मुलं अशी जी आहेत ना, ही आणि मग ह्या मुलींचे जे आई वडील आहेत, मग त्यांना असं वाटतं की बाबा ठीक आहे, हा नोकरदार आहे, मग काही कळणं नोकरी करतो. मग ह्या 12वी 10वी नापास झालेल्या मुली ज्या आहेत, मग मग ह्या पद्धतीचे मुलं मिळतात. तिथं मानसिकता काय आहे ना, की काहीतरी शाश्वत आहे, म्हणजे महिन्याला पगार येतो बाबा, शाश्वती आहे. तर ही जी शाश्वती त्यांना इम्प्रेसिव्ह वाटते ना, इम्प्रेसिव्ह वाटते. आणि त्याच्यात गैर नाही, त्यात गैर नक्की नाहीये. गैर नाही. म्हणजे तुम्हाला पुन्हा हिंडून फिरून आपण सगळं करून पुढे कुठे येतो, की बा तुम्हाला शेतीमध्ये अशा पद्धतीने धोरणात्मक किंवा अन्य काही निर्णयांची गुंतवणूक अशी करावी लागेल की शेतीचं उत्पन्न चांगलं होईल, शाश्वत होईल आणि त्याला प्रतिष्ठा मिळेल. याला सर बाकी अजून कंगोरे कसे आहेत ना, थोडं हे मानवनिर्मित पण, म्हणजे मानवनिर्मितच आहे हे सगळं 100%. तर त्यात अजून मग ते 1000 मुलांमागे ते गुणोत्तर, मग काय 150 मुली कमीच असतात आपल्याकडे. फार भयंकर आहे. स्त्री भ्रूण हत्या किंवा त्यानंतर अवास्तव अपेक्षा, म्हणजे त्या पालकांच्या असतील, मुलींच्या असतील, की कमवतोय पण घर नाही, घर आहे पण कमवत नाही, छान कमवतोय, आता तेही आहे, शेती तर करायची नाही, छान कमवतोय, घर आहे, सगळं आहे, शेती नाही गावाकडे, हेही एक आहे. तर ह्यातनं ते बाहेर कसं निघायचंय, म्हणजे आपल्याला शेती पण त्यांना कशाला लागते माहितीये का? म्हणजे आमच्याकडे मी बघितलेली उदाहरणं आहेत. शेती मुलीच्या वडिलांना अशासाठी लागते की त्या मुलांनी पुण्यामध्ये किंवा मेट्रो सिटीजमध्ये नोकरी पत्करल्यानंतर ज्या वेळेला फ्लॅट घ्यायचा आहे, त्यावेळेला ते शेतीचे 2 एकराचा तुकडा त्यांनी विकायचा, ते पैसे घ्यायचे आणि ते पैसे घेऊन त्यांनी पुण्यामध्ये वगैरे घर करायचं. मग आई बापानी स्वतः बेघर व्हायचं, त्यांनी गावामध्ये कुठं राहायचं हा त्यांचा प्रश्न झाला. आणि मुलांनी मग ती पुण्यामध्ये घर घ्यायचं आणि त्यांनी पुण्यामध्ये राहायचं. इथपर्यंत लोक विचार करतात. आणि हा जो म्हणजे काय आहे की जे उच्च मध्यमवर्गीय किंवा नोकरदार पालक आहेत ना, म्हणजे एक तर तो लग्नाचं स्तोम जे आहे खर्चाचं, बरोबर, ते इतकं प्रचंड, म्हणजे आमच्याकडे पैसा आहे म्हणून आम्ही खर्च करणार, ही मानसिकता जी काही आहे ना, म्हणजे आर्थिक विषमता आहे. त्याच्यामुळे म्हणजे ज्या लोकांकडे पैसा आहे, म्हणजे तुम्ही लग्नाला 60 लाख रुपये 70 लाख रुपये खर्च करता, त्यावेळेला परिस्थिती अशी आहे, म्हणजे 2000 रुपयाचे तुम्ही ज्या वेळेला शूज घेता, त्यावेळेला परिस्थिती अशी आहे की एखाद्या शेतकऱ्याचं एका सीझनचं उत्पन्न पण 2000 रुपये नसतं. त्यावेळेला तुम्ही त्या लग्नामध्ये 2000 रुपये 2500 रुपयाचे शूज घेता, मग ही खर्च करतात ना, मग होतं काय की मग हे नातं गोतं पाहुणा रावळा ह्याच्यातून मग त्या सगळ्या अपेक्षा वाढायला लागतात. आणि मग लग्नाचा खर्च जो आहे, मुलीच्या लग्नाचा खर्च जो आहे, तो कसा करायचा ह्या भीतीपोटी, विशेषतः बीड किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये मधल्या काळामध्ये जे स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण जे वाढलं ना, तर त्यावेळेला लोकांनी तो, म्हणजे लोकांनी म्हणण्यापेक्षा त्या पातळीवर कुटुंब म्हणून ते युनिट म्हणून विचार केला, तर त्यांनी त्याला त्याची जेवढी काही अक्कल होती त्यांनी त्याचा विचार केला की बा आपल्याला मुलगी नको, मुलगा हवा. त्याचे परिणाम 15 वर्षापूर्वी जे काही झालं त्याचे परिणाम तुम्हाला आता दिसतात. आता परिस्थिती अशी आहे की मुलं झाली, मुली झाल्याच नाहीत. ज्या मुली जन्मू शकत होत्या किंवा त्या मुलींचा जन्मच होऊ दिला नाही, मग मुलींचा जन्म होऊ दिला नाही, त्याच्यामुळं साहजिकच असं झालं की मुलं जे आहेत त्यांचं प्रमाण वाढलं, कम्पॅरेटिव्हली मुलींचं प्रमाण कमी झालं. पुन्हा त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की त्या जी काही मुलं आहेत जास्तीची, म्हणजे समजा 100 पोरांच्या पाठीमागं समजा 70 किंवा 80 मुली असतील, तर ही जी 100 मुलं आहेत ह्याच्यामध्ये मग ज्यांना शाश्वत नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे किंवा तिथे मग मेरिटच लागतं, कॉम्पिटिशन, मग तिथं कॉम्पिटिशन लागते. आणि मग ह्या 70च्या 70 पोरींच्या बापांना वाटतं की ते जे 20 आहेत तेच आपल्याला मिळावेत. आणि मग त्याच्यामध्ये ही सगळी कॉम्पिटिशन आणि मग तो हुंडा आणि ते दुष्टचक्र जे आहे त्याच्यामध्ये हे सगळं अडकलं जातं. परंतु मग ह्या मुली ज्या आहेत, ह्या मुला आणि मुली ह्यांचं जे गुणोत्तर कमी झालेलं आहे, म्हणजे हा जो डिफरन्स पडलेला आहे की 100च्या पाठीमागे 70,
म्हणजे हे त्यावेळेला जे म्हणजे ते सोनोग्राफीचे ते मशीन्स होते त्याला गव्हर्नमेंटने ट्रॅकर लावले, केसेस केल्या, हॉस्पिटल्स ते धाडी टाकल्या, सगळं काही झालं. स्टील हे अजूनही जसंच्या तसं सुरू आहे. फक्त ते अधिक सफाईदारपणे होत आहे एवढं. हा, फक्त ते सफाईदारपणे होतं, ते आता वर कुठे येत नाही. त्याचे लाभार्थी आहेत सरकारी पातळीवरचे. आणि त्याचे परिणाम दिसायला सुद्धा अजून 20-1 वर्ष जावे लागतील, आणखी आता जे प्रमाण वाढले ते. नाही, आता ते म्हणजे ऑलरेडी दिसायला लागलेले आहेत, प्रमाण वाढले. काही समाज असे आहेत की म्हणजे मुली मिळत नाहीत, त्यांच्यामध्ये शेती ही कन्सेप्ट नाहीये. काही समाजांमध्ये शेती ही कन्सेप्टच नाहीये. व्यापार आहे, दुकानदारी आहे, धंदा आहे किंवा काय, तिथं अशी परिस्थिती आहे की मुलीच लग्नासाठी मिळत नाहीत. म्हणजे ज्याचा मध्यम व्यापार आहे किंवा सोसो आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे किंवा गावाकडे आहे, अशा मुलांसाठी मुली नाहीत म्हणून मग लग्न जमवणारे जे एजंट आहेत, एजंट बघितले जातात. त्यांच्याकडून मुली, दुसऱ्या समाजाच्या मुली आणल्या जातात. त्यांना काही दिवसांसाठी शिक्षण दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्याबरोबर लग्न केलं जातं. मध्ये ते आता नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी जसं त्या गुप्तधन किंवा सोनं मिळालं आणि मग तो जसा ट्रॅप लावला जायचा, अगदी तशा स्वरूपाचे ट्रॅप लग्नासाठी लावले जातात. पेपरला ह्याही बातम्या आलेल्या होत्या. मध्ये एक तर सर किस्सा असा ऐकला मी, नगर जिल्ह्यातच हे जे मध्ये लग्न जमवणारे जे एजंट आहेत ना, अगदी ते गावागावात फिरायचे. कारण आता परिस्थिती अशी झाली की 100-150 मुलं प्रत्येक गावात आढळतात. प्रत्येक गावात आढळतात. तर ते एका घरात जायचे, मुलगी आहे, हा मुलीचा फोटो आहे आणि तिला लग्न करायचे. हे इतके अडकलेले असतात मुलाच्या घरचे किंवा मुलगाही, तर ते खुश होऊन हे घ्या 500 रुपये. आपल्याकडे ती पद्धत आहे ना, कोणीतरी चांगली बातमी घेऊन आला काहीतरी, हे घ्या 500. असं त्या गावात जर एका दिवसात 10 ठिकाणी गेला तर 5,000 रुपये कमवून तो दुसऱ्या गावात जायचा. हे किस्से समोर आले. आणि मगाशी सर हुंड्याचा विषय निघाला, ती जी काही वाईट प्रथा आहे किंवा ते काही स्तोम माजलं होतं पूर्वी, आता तरी जरा कमी वाटतंय. मुलाकडचे हुंडा घ्यायचे. आता असं आहे की मुलाचा बाप हुंडा द्यायला तयार आहे मुलीला. हो, अगदी. आपल्या अकोले तालुक्यातून सुद्धा जे आदिवासी मुले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एजंट तयार झाले, त्यांना पैसे दिले जातात आई वडिलांना. आणि त्याचा दुसरा परिणाम असा होतो की जेव्हा पैसे देऊन मुली आणल्या जातात तर त्यांना लग्नानंतर वेगळा अत्याचार सहन करावा लागतो, कारण की तसंही त्यांना पैसे देऊन आणलेले. मग त्या मशीन सारखं त्यांच्याकडून काम करून प्रतिष्ठा राहत नाही, अजिबात प्रतिष्ठा राहत नाही, विकतच आणलेले. हा स्कॅमच आहे. म्हणजे काही तर लग्न करून आणायचं आणि तिला सांगितलेलं असतं तुला महिन्याभराने परत निघायचं त्या घरातनं. हो, त्या घरातलं सगळं गुंडाळायचं. हे फसवणुकीचे प्रकार रिपीटेडली झालेले आहेत. अगदी काही ठिकाणी असंही झालेलं आहे की तुम्हाला लग्नासाठी मुलगी दाखवतो किंवा तुम्हाला लग्न जुळवून देतो, 3 लाख रुपये 5 लाख रुपये घेऊन या म्हणून लोक एखाद्या गावामध्ये वगैरे बोलवले आणि मग ते रस्त्यामध्ये निर्जन ठिकाणी मारहाण करून ते पैसे घेऊन गेले, इथपर्यंत झालेलं आहे. इथपर्यंत ही परिस्थिती गेलेली असताना किंवा इतका हा सामाजिक प्रश्न गंभीर झालेला आहे, असं असताना कुठंतरी न्यूज चॅनलवर फक्त ती मोर्चाची बातमी होती. परंतु एकूण ओव्हरऑल हा सगळा जो प्रॉब्लेम आहे हा नेमका काय आहे किंवा कुठे आहे आणि ह्याच्यावर सोल्युशन काय काढायचं, ह्याच्या बाबतीमध्ये ना म्हणजे समाजाला दिशा देणारे जे साहित्यिक म्हणा किंवा जे समाज धोरण आपण ज्याला म्हणतो ते याच्यावर कोणी भाष्य करत नाही. ही एक सगळ्यात दुर्दैवी आहे. दुसरी बाब अशी आहे की राज्यकर्त्यांना हा प्रश्न आहे का, इथपर्यंत प्रश्न इथून सगळी सुरुवात आहे की हा असा म्हणजे विविध अंगाने असणारा हा प्रश्न आहे का, इथपर्यंत आधी राज्यकर्त्यांना हे मान्य आहे का, हा प्रश्न आहे का, ह्याच्यावर सरकारला म्हणून काही सोल्युशन काढायचं आहे का. कारण मग जर समजा सरकारला जर तुम्ही उद्या जाऊन जर तुम्ही म्हटले बा आमच्या पोरांचे लग्न जमत नाही, तर सरकारमधला एखादा मंत्री असंही म्हणले तुमच्या पोरांचे लग्न आम्ही जमवायचे का, अगदीच बोलू शकतात त्यात काय. हो, पण सरकारचं हे काम नसेल तरी सुद्धा तुमच्या समाजामध्ये ही टोकाची विषमता जी निर्माण व्हायला लागलेली आहे तिचा आज ना उद्या काहीतरी उद्रेक होईल. बरं काय आहे की आपण असं विचार करतो की बा त्या मुलांनी मोर्चा काढला म्हणून आपण त्याच्यावर विनोदी अंगाने घेतलं किंवा लोकांनी हे केलं. असं आहे की 21-22 वर्षाची मुलं लग्नाळू आहेत किंवा मुली लग्नाळू आहेत इथपर्यंत ठीक आहे. ही जसजशी वय वाढतात ह्या मुलांना म्हणजे संसार करण्यासाठी किंवा बायको म्हणून म्हणजे लग्न करायचं आहे
ह्याच्याच बरोबरीने ह्यांच्या लैंगिक गरजा सुद्धा आहेत. बरोबर आहे, ठीक आहे. अशा वेळेला ही भीती आपल्याला वाटत नाही का समाज म्हणून, की इतक्या मोठ्या संख्येने लैंगिक उपासमार झालेली जर समजा पिढी तुमच्या समाजामध्ये असेल तर उद्या ह्याचा उद्रेक वेगळ्या काहीतरी पद्धतीने होऊ शकतो. किंवा हीच जी मुलं आहेत ज्यांचं लग्न होत नाही किंवा ज्यांना नीट काही कामधंदा नाहीये, ही मुलं मग गुन्हेगारीच्या मार्गाला जाऊ शकतात. किंवा मग हे राज्यकर्त्यांना किंवा राजकीय नेत्यांसाठी तर हे सगळ्यात सोयीचं किंवा सुपीक आहे. खरं हे अशा अर्थाने सुपीक आहे की बा 500 रुपये आणि एक दारूची चपटी क्वार्टर जर दिली तर हे कार्यकर्ते दिवसभर फिरायला यांच्या पाठीमागे तयार आहेत. मग हे झेंडे घेऊन फिरण्यासाठी ही जी बिनकामाची लोक आहेत, असं आहे की शेवटी ज्याला काम आहे, ज्याला पोटा पाण्याचा व्यवसाय आहे, धंदा आहे, नोकरी आहे, असा माणूस तुमच्या ह्या नेत्यांच्या पाठीमागे झेंडे घेऊन फिरणार नाही. बरोबर आहे. म्हणजे जे डिव्होटेड कार्यकर्ते पूर्वीच्या काळी 100 वर्षापूर्वी होते स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये, तो काळ तर केव्हाच संपलेला आहे. पक्षाचे विचारसरणीशी बांधिलकी असणारे कार्यकर्ते हा काळ संपलेला आहे. पण मग हे जे काही कार्यकर्ते आहेत, हे तुमचे कार्यकर्ते तुम्हाला जर समजा असेच म्हणजे हे तरुणांच्या ज्या झुंडी आहेत का ज्यांना कुठलंही ध्येय नाही, ज्यांना कुठलाही म्हणजे भविष्य दिसत नाही, ज्यांना कुठलाही मार्ग दिसत नाही, अशा तरुणांच्या झुंडी तुम्ही किती काळ कंट्रोल करू शकता? मुद्दा तोच येतो की तुम्ही हे किती काळ सरकारला control कळलंय करू का हे एवढं? तुम्ही किती काळ कंट्रोल करू शकता? उद्या जर समजा ह्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक झाला आणि हा उद्रेक जर झाला तर मग ही लैंगिक उपासमार झालेली, कुठलंही ध्येय नसलेली, आर्थिक परिस्थिती नैराश्य आलेली जी पिढी आहे, ही सगळी पिढी, या सगळ्या पिढीच्या जोरावर जर आपण महासत्ता होऊ असं म्हणत असू तर आपण आपली फसवणूक करून घेतो आहोत. भीषण आहे. मुलांचं लग्न जमत नाही हा म्हणजे प्रश्न जो काही आहे ना, त्या प्रश्नाचं म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो ना की ग्रामीण भागातल्या मुलांचे लग्न जमत नाहीत किंवा शेतकरी मुलांचे लग्न जमत नाहीत असं आपण ज्या वेळेला म्हणतो, त्यावेळेस ते हिमनगाचं फक्त एक वरचं टोक आहे. त्याच्या खाली ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, ज्याचे कारण काही मागच्या जनरेशनमध्ये आहेत, काही सरकारच्या धोरणांमध्ये आहेत, काही कारण सामाजिक रचनेमध्ये आहेत. आणि या सगळ्याचा एक कोलॅटरल इफेक्ट म्हणून असं झालेलं आहे की ही सगळी मोठी पिढी म्हणजे इतकं नैराश्य आलेलं आहे यांना की यांनी बाशिंग बांधून ते लग्नाचे फेटे वगैरे घालून यांनी मोर्चा काढावा, इतकं नैराश्य मुलांना यावं. किती धक्कादायक गोष्ट आहे. त्यातही पुन्हा त्याचे टिंगल टावळे झाल्यावर आणखी ते आणि परत त्याकडे कसं बघितलं जातं. सर आता हे सरकार, राज्यकर्ते, ठीक आहे, आता आपण चर्चा केली, पण एक समाज म्हणून आपण काय करू शकतो? कारण की हे इतकं भीषण झालं की ते आपल्यालाच त्रास देणार आहे. अगदी. कारण ती आपल्यातलीच गोष्ट आहे, ती आपल्यामुळेच तयार झाली आणि ती आपल्यालाच त्रास देणार आहे. तर मगाशी म्हणल्याप्रमाणे शेतकरी बापच म्हणतो माझ्या मुलीला शेतकरी नवरा नको, लग्न तर झालंच पाहिजे. परत समाजाची ती एक वेगळी अपेक्षांचं ओझं त्या मुलावर असतं की माझं वय 30 झालंय, 32 झालंय आणि 4 चौघात मी गेलो की विचारतात अरे अजून असंच का? तर त्यामुळे त्याला येणारं वेगळं एक बर्डन किंवा टेन्शन, अगदी. त्यामुळे तो मुलगा नैराश्यात जातो. सो हे जे सगळं धोरण करते जरा वेळ बाजूला ठेवले, अर्थात त्यांना बाजूला ठेवून जमणार नाही, पण धोरण करते जर बाजूला ठेवले तर आपण सामान्य माणसं म्हणून, समाज म्हणून काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे? ही मानसिकता कशी बदलेल? याला जोडून एक प्रश्न विचारायचा मला, यामागे पुरुष सत्ताक व्यवस्थेचा पण काही हात आहे का? म्हणजे ते पण एक कारण आहे का पुरुष सत्ताक, जे ग्रामीण भागात अजूनही मुली काम करत असल्या, घरातल्या महिला काम करत असल्या तरी त्यांच्या हातात अधिकार दिले जात नाहीत, पैसा येत नाही त्यांच्या हातात आणि आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळत नाही. पुरुष सत्ताक व्यवस्था नो डाऊट आहे, परंतु काय तिचा तितका जास्त इफेक्ट नाहीये. त्याचं कारण असं आहे की ही पुरुष सत्ताक व्यवस्था मागची 5000 वर्ष होती. पूर्वी श्रमाला प्रतिष्ठा होती, आता नाहीये. असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो एक त्याचा इफेक्ट आहे, नाही असं नाही. पण तुम्ही जे म्हटलात ना की समाज म्हणून आपण काय करायला हवं, तर आता ते कसं आहे की एक जर समजा ही आयडियल झालं
की जे कधीच अस्तित्वात येणार नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणजे आदर्श समाजाची किंवा ही जी काही कन्सेप्ट म्हणतोय ना, की मध्यम वर्ग जो आहे, मुळात शहरी मध्यम वर्ग जो आहे, या मध्यम वर्गाने पहिल्यांदा आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या लॉंग टर्म जे भविष्य आहे त्याच्यासाठी आपली काही त्याग करण्याची तयारी आहे हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. आणि ती त्याग करण्याची तयारी जर समजा दर्शवली तर त्याच्यासाठी कृती म्हणून अशी आहे की जे मूळ आहे, ह्या सगळ्या प्रश्नाचं जे मूळ आहे, शेतीची दुरावस्था, आर्थिक पातळीवर शेतीची झालेली जी दुरावस्था आहे, या प्रश्नाचं जे मूळ आहे, ह्याला उत्तर शोधण्यासाठी म्हणून मध्यम वर्गाचा सरकारवर हा दबाव आला पाहिजे की एक 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्षासाठी म्हणून तुम्ही एक धोरण आखा. ते धोरण असं आखा की ज्याच्यामध्ये मध्यम वर्ग म्हणून आम्ही थोडीशी आर्थिक तोशी सहन करू. ती अशा अर्थाने सहन करू की आम्हाला जीवनावश्यक वस्तू म्हणून शेतीमधल्या उत्पन्न होणाऱ्या ज्या काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत या माफक दरांनी मिळाव्यात म्हणून तुमची जी काही धोरणं आहेत ती तुम्ही उलट करा. तुम्ही शेतकरी जे उत्पादन करतो त्या उत्पादनाला त्याला योग्य भाव मिळेल अशा पद्धतीने तुमची धोरणं आखा. ती धोरणं 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष राबवा. ती धोरणं राबवत असताना संपूर्ण ओव्हरऑल सगळ्या शेतीच्या उत्पन्नाचा आणि आम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा जो भाव आहे हा भाव थोडासा वाढला तरी तो आम्ही सहन करू. आणि तो जर आम्ही सहन केला तर ह्याच्यामध्ये लॉंग टर्म फायदा सगळ्यांचाच आहे. कसा सगळ्यांचा आहे की समजा शेती केंद्रित धोरण जे आहे, शेतीचं धोरण शेती केंद्रित. सध्याची आपली अडचण अशी झालेली आहे की आपलं शेतीविषयक सगळं धोरण जे आहे ग्राहक केंद्रित आहे. शेतीचं धोरण उत्पादन करता किंवा शेतीचा मालक आहे त्याला केंद्रित धरून जर शेतीचं धोरण आखलं गेलं सरकारकडून, त्या पद्धतीने सरकारकडून टेक्नॉलॉजी म्हणा किंवा ज्या शेतीच्या उत्पन्न जे आहे म्हणजे शेतीतलं उत्पादन ज्याला आपण म्हणतो, मग तो ऊस असेल किंवा अन्य काही भुसार असेल, धान्य असेल, भाज्या असतील, काहीही असेल, काहीही उत्पादन झालेलं जे आहे हे फेकून देण्याची वेळ आली नाही पाहिजे. ते उत्पादन जर समजा बाजारात विकलं जाणार नसेल किंवा ते एक्सेस झालेलं असेल तर त्याची एक तर स्टोरेजची व्यवस्था केली जाईल किंवा त्याच्यावर फूड प्रोसेसिंग केलं जाईल. दोन्हीपैकी काहीतरी एक होईल जेणेकरून शेतीमधून जे काही उत्पादन होतं त्याचं 100% युटिलायझेशन होईल. ते 100% युटिलायझेशनची जर यंत्रणा उभी राहिली मग त्याच्यासाठी लॉजिस्टिकल सपोर्ट जो आहे, जिकडं कुठं धान्याची गरज आहे तिकडून ते घेऊन जाणे आणणे, हे सगळं सरकारने ह्या सगळ्याला बळ दिलं. 5 वर्ष या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, त्याच्यानंतरची पुढची 10 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या गेल्या. आणि ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करून जर समजा शेतीचं उत्पन्न वाढलं तर शेतीमध्ये रोजगार पण वाढतील. थोडक्यात त्याला प्रतिष्ठा मिळेल. ज्या वेळेला तुम्ही उत्पन्न वाढलं की प्रतिष्ठा. तालुका पातळीवर किंवा तुम्ही सर्कलच्या पातळीवर शेतीच्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे जर उद्योग उभे करायचे म्हटले तर कुठल्याही तालुक्यामध्ये किंवा कुठल्याही सर्कलमध्ये तुम्हाला निदान 2 किंवा 3 कारखाने करावे लागतील. कुठल्याही तालुक्यामध्ये तुम्हाला किमान 20 कारखाने करावे लागतील. 20 कारखाने तयार केले, तुम्ही जर 20 कारखाने उभे करायचे म्हटलं तर वॉचमन पासून तुम्हाला निदान तिथं 20 कारखान्यांच्या पाठीमागे तुम्हाला निदान 2000 माणसांना रोजगार मिळेल. हा 2000 माणसांना जो काही रोजगार आहे हा शेतकऱ्याच्याच पोरांना रोजगार मिळेल. बरोबर आहे. म्हणजे जी आज मोकळे बसणारे जे आहेत त्यांना तिथं रोजगार मिळेल, प्लस त्यांची स्वतःची असणारी जी शेती आहे त्या शेतीमधलं उत्पादन जे काही आहे ते 100% युटिलायझेशन होईल, त्याचं उत्पन्न त्यांना मिळेल. असं करून ती जर इकॉनॉमी ग्रो झाली तर त्यांची क्रयशक्ती वाढली, त्यांची पर्चेसिंग कॅपॅसिटी जर वाढली तर तेही लोक, शेतकरी जो आहे तोही शेतकरी शहरामध्ये येईल, मल्टिप्लेक्सला जाऊन तोही सिनेमा बघल, तोही मॉलमध्ये जाऊन खरेदी करेल. आणि जर ह्या सगळ्या जी काही तुम्ही 54% 55% म्हणता, या 54-55% लोकांची जर क्रयशक्ती वाढली तर ऑटोमॅटिकली तुमच्या सगळ्यांचा जो उत्पन्न आहे तेही सगळ्यांचं वाढणार आहे. फक्त हा जो एक स्टॉपगॅप अरेंजमेंट जी आहे 5, 7, 8 वर्षांची
की ज्याच्यामध्ये मध्यम वर्गाने थोडीशी महागाईची झळ सोसण्याची गरज आहे. ती मानसिकता बदलेल. ती मानसिकता आपली समाज, तुम्ही जे म्हटलात ना की समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे, मी म्हटलं मग हे थिअरिटिकली मी सांगतोय की समाज म्हणून हे करायला पाहिजे, जे प्रत्यक्षात होईल की नाही माहित नाही. आणि लोकप्रिय पण मग समजा आपली ती मानसिकता असली पाहिजे की बुवा हे सगळं आपण सरकारवर दबाव आणायचा की बुवा तुम्ही हे करा. कसं आहे की सरकारला जनरली काय होतं, मागायचं ठरलं ना तर सगळेजण स्वतःसाठी मागतात. मला 7वा वेतन आयोग द्या, किंवा मला आरक्षण द्या, किंवा मला हे द्या, मला ते द्या, त्याला काहीतरी द्या. मग त्याची परिस्थिती सुधारली तर उद्या माझी सुधारेल. हा ज्या वेळेला आपण विचार करू ना, दुसऱ्या कोणासाठी ज्या वेळेला विचार करू, मग तुम्ही म्हणू शकता की हा जर समजा अशा पद्धतीने आपला समाजाचा विचार झाला, समाजाचा हा दबाव सरकारवर निर्माण झाला, आणि सरकारवर जर हा दबाव निर्माण झाला आणि सरकारने त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केलं, तर मग आहे की निदान 15 नाही 20 वर्षांनी काय आहे ना, मग महासत्ता होण्याचे चान्सेस आहेत. अदरवाईज महासत्ता वगैरे सोडा, आपण टिकलो म्हणून देश म्हणून ना तरी डोक्यावरून पाणी. महासत्तेवरनं आठवलं आता शेतकरी आत्महत्या, हे सगळे मुद्दे आता फक्त चर्चेपुरते वगैरे राहिलेत असंच वाटतं. म्हणजे टीव्हीवरती पण किंवा इन जनरल कुठेही गेलो आपण की अरे महाराष्ट्रात मराठवाड्यात आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या, विदर्भात होतात. मध्ये एक आकडेवारी आली होती, मी आता काल परवा वाचत होतो, आता आज आपण चर्चा करणार म्हणून जरा रिसर्च केला तर त्यात एक आकडेवारी अशी होती की मराठवाड्यात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यात सगळ्यात जास्त आता लग्न न झालेली तरुण मुलं आहेत. त्यांचं कारण हे फक्त दुष्काळ किंवा शेतीतनं हे नाहीये, आता लग्न होत नाहीये, हे आणखी एक कारण ऍड झालं. हे एक कारण ऍड झालं, म्हणजे नैराश्य त्यातनं येणार. दुष्काळ आहे, दुष्काळ आहे म्हणून शेतीतून उत्पन्न नाही, शेतीतून उत्पन्न नाही म्हणून तुम्हाला आर्थिक स्टॅबिलिटी नाही, आर्थिक स्टॅबिलिटी नाही म्हणून लग्न जमत नाही, आणि मग ही सगळी एक हे सगळं दुष्टचक्र आहे. दुष्टचक्र आहे, आणि ह्याच्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग दिसत नाही. सरकारची तशी काही धोरणं दिसत नाहीत, किंवा असा मार्ग शेवटी दिसत नाही म्हटल्यानंतर त्या माणसासमोर उरतं काय. आणि समाज म्हणून हा मुद्दा कोणी सरकार दरबारी मांडत नाही. मी जे बोललो ना की म्हणजे आपण कुणासाठी तरी दुसऱ्यासाठी मागायला हवं, हे ज्या वेळेला सगळ्या समाजाला वाटेल ना त्यावेळेस ह्या बदलाची सुरुवात होईल. तोपर्यंत काय आहे की सरकार, राज्यकर्ते पण हे सगळेजण पायाजवळ पाहतात. फ्रँकली स्पीकिंग, म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षाची तुमची विचारसरणी असू द्या किंवा काही असू, सगळे राज्यकर्ते पायाजवळ पाहतात. ते काय करतात की जो एक गठ्ठा आहे ना, गठ्ठा किंवा सरकारी कर्मचारी आहेत, मग ते वेतन आयोग, पेन्शन, अमकं ढमकं, DA वाढवला, हे वाढवला, ते वाढवला, एक निर्णय घेतला, एक कागदाचा म्हणजे GR काढला की एवढे लाख लोक जे आहेत त्यांना बेनिफिट होतो, तेवढ्या लाख लोकांच्या मध्ये सरकारच्या मनाबद्दल सरकारबद्दल त्यांच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर होतो. शिक्षक आहेत किंवा अन्य कुठले वर्ग आहेत, थोडक्यात काय आहे की जी कम्युनिटी जी आहे, या जाती आहेत, याही एक प्रकारच्या जातीच. तुम्ही असं नका समजू किंवा मराठा वगैरे ह्या जाती आहेत. शेतकरी ही एक जात आहे, सरकारी नोकर ही एक जात आहे, शिक्षक ही एक जात आहे. मग त्या जातींसाठी सगळं काही केलं जातं. मग शिक्षकांना मग ते काय XYZ त्यांना काय बेनिफिट्स द्यायचे ते द्यायचे, ते एक गठ्ठा कम्युनिटी जिथे आहे. म्हणजे तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करू शकता की बा हा कागदावर की हे इतके हजार आहेत, इतके लाख आहेत, त्यांना जर हे दिलं तर याला एवढी कॉस्ट लागेल, पण मग एवढे मतं मिळू शकतील, किंवा या सगळ्याचं कॅल्क्युलेशन हे सगळं आयडेंटिफाय करणं आहे, आणि हे सगळं सोपं आहे. आणि हे तात्पुरती मलमपट्टी आहे, त्याच्यामुळे ही तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मलमपट्टी केली आणि मग ते निवडून येण्यासाठी जे काही कॅल्क्युलेशन आहे, त्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला एवढी मतं आली, आपण निवडून आलो, पुढची 5 वर्ष सत्ता मिळाली, विषय संपला. मध्ये ना सर हेरम कुलकर्णींनी एक सर्वे केला होता, म्हणजे मी वाचनात आलं माझ्या, की त्यांनी एक सॅम्पल सेट घेतला, माझ्या मते 100-125 गावं घेतली असतील, आणि त्यातनं लग्न न झालेल्या मुलांची संख्या साधारण असं एक त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अभ्यासासाठी केलेला सर्वे की काय माहित नाही, पण माझ्या वाचनात आलं तर अगदी 150 ते 200 मुलं, 50 मुलं, म्हणजे 50 पासून तर 150-200 मुलं त्यांना आढळली. तर मला काय वाटतं ना, जेव्हा असं सर्वे होतं ना तेव्हा मग ती
काय कोणती गोष्ट अशी क्वांटिफाय करून समोर आली ना की मग त्याची भीषणता समजते. आता आपण किती बोललो, चर्चा केली किंवा 10 ठिकाणी बातम्या जरी आल्या ना तरी सरकार दरबारी म्हणा किंवा जनसामान्यांच्या मनावर तितकं ते बिंबवलं म्हणजे ते पोचतच नाही, प्रभावच पडत नाही. जेव्हा आकडेवारी समोर येते ना की 54% लोकसंख्या आहे किंवा 10% मृत्यू झालेत किंवा 150 लोक त्यात दगावली आहेत, अशी जेव्हा आकडेवारी येते ना, सो हे जे सर्वे आहेत ना यातनं जेव्हा आकडेवारी सर जेव्हा बाहेर येईल त्याने कदाचित तो प्रभाव पडेल आणि मग काहीतरी मानसिकतेत बदल व्हायला सुरुवात तरी होईल. असं काही करता येऊ शकतं का सरकारला? नाही सरकारला तर सामाजिक संस्थांना. हा, सामाजिक संस्थांनी ही आकडेवारी जी आहे जशी ती जिल्हा पातळीवर झाली ना, म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे कोणीतरी एक नोडल एजन्सी म्हणून काम करायचं आणि सगळ्यांना मिळून एकत्रितपणे ह्या संपूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढे एवढे जिल्हे आहेत, एवढे एवढे तालुके आहेत, ह्या तालुक्यांमध्ये एवढी गावं आहेत आणि एवढी मुलं लग्न न झालेली आहेत जी प्युअरली शेतीवर अवलंबून आहेत. अशी जर आकडेवारी काढली आणि ती आकडेवारी घेऊन जर सरकारकडे आपण गेलो, एकतर काय होईल, पहिली गोष्ट की जी लोक सरकार दरबारी भांडायला जातील याच्यासाठी, ह्या मुद्द्यासाठी, तुम्ही दुसऱ्या कोणासाठी भांडायला गेले तर निदान तुम्हाला ते एक नैतिक अधिष्ठान तरी राहतं की बाई माझ्यासाठी नाहीये, ह्या दुसऱ्या कोणासाठी मी भांडतो आहे. आणि मग ती सामाजिक संस्था आणि मग सगळ्या लोकांनी मिळून, समाजामधल्या शहाण्या लोकांनी मिळून मग जर सरकार दरबारी जर हे भांडण काढलं तर मग त्याचा काही ना काहीतरी परिणाम होईल. सरकार स्वतःहून काय करणार नाही, कारण तो मग प्रश्न मान्य करण्यासारखं होईल, मग त्याच्यावर काम करावं लागेल. ते असं आहे, सरकार स्वतःहून का काही करणार नाही, कारण सरकारला हे ठाऊक आहे. म्हणजे आता कसं आहे की तुम्ही आम्ही जे काही आपण बसलेलो आहोत, आपल्यालाही जर समजा हे कळतं आहे तर एक 8-10 लाख लोकांमधून निवडून जाणाऱ्या खासदारालाही नक्की कळतं. परंतु ते काय आहे की एक असं मोठं हे बांबूचं डारलं आहे, त्याच्या खाली खूप साऱ्या कोंबड्या डालून ठेवलेल्या आहेत आणि त्याला ठाऊक आहे की हे डारलं आहे, त्याच्या खाली कोंबडा आहे. ते का उचलत नाही, काही ह्या सगळ्या कोंबड्या पळून जातील, मग त्या धरणं अवघड जाईल. तसा या एकदा प्रश्नाला जर हात घातला तर त्याचे जे उपप्रश्न आहेत ते सगळे एकदा समोर येऊन उभे राहिले ना, आपल्याला अवघड होऊन बसेल. ते आपल्याला राज्य करणं अवघड होऊन बसेल हे सरकारला ठाऊक आहे. त्याच्यामुळे सरकार काय करतं, असं करतं की हा प्रश्नच नाहीये, त्याच्याकडे डोळे झाक करतं. पण ही डोळे झाक आज ना उद्या महाग पडणार आहे, अंगाशी येणार आहे, ही गोष्ट उद्रेक होणार आहे. आणि शेतकरी मोर्चे निघाले होते, पहा, शेतकरी मोर्चे निघाले होते त्यावेळेला मी काही ठिकाणी मला बोलण्यासाठी बोलवलेलं होतं आणि मी स्वतः लिहिलेलंही होतं. दिव्य मराठीमध्ये रसिक पुरवणीमध्ये एकदा एक पूर्ण लेख आला होता. ॲग्रोवनला पण रमेश जाधव जे आहेत, रमेश जाधवांनी पण त्याच्यावर हे केलेलं होतं, आर्टिकल केलं होतं की स्वामीनाथन आयोग जो आहे त्याच्या ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसी अगदी जशाच्या तशा तंतोतंत नाही, तुम्हाला ते पॉलिटिकली पॉसिबल नाहीये, मान्य आहे, ॲक्सेप्टेड, की बा सरकारने सगळ्यांच्या जमिनी घ्याव्यात आणि त्याचं फेरवाटप करावं. हा प्रश्न इतका क्रिटिकल आहे की गावागावामध्ये एकमेकाच्या लोक आताही तसे बांध कोरण्यावरून एकमेकाच्या उरावर बसतात. असं तर तुम्ही जमिनींचं फेरवाटप करायला लागले तर हे पॉसिबल होणार नाही. पण त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ना, की तुम्ही पहिल्यांदा एक तर आकडेवारी काढा किंवा प्रत्येक गावामध्ये तुमच्याकडे असणारी एकूण जनावरं किती आहेत, त्या जनावरांसाठी चारा किंवा ते जी कुरण असतं, चराऊ कुरण, गायरान जमीन किती लागते, मग ती गायरान जमीन आणि ते चारा जो आहे तो त्या गावामध्ये प्रोव्हाइड करा. त्या गावाने तो उत्पादन करायचं चाऱ्याचं, म्हणजे मग तो दुधाचा जोडधंदा त्याच्यासाठी तो सुरू होईल. इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर तो उत्पादन खर्चावर आधारित तो जो भाव आहे, MSP ज्याला आपण म्हणतो, 1.5 पट किंवा 2 पट द्यावी असं त्यांनी रेकमेंड केलेलं आहे. अन्य खूप साऱ्या त्या हे रेकमेंडेशन्स आहेत, त्याच्यातले तुम्हाला जेवढे प्रॅक्टिकली शक्य होतील टप्प्याटप्प्याने कळणार. हे जर समजा सरकारने लागू केले, मग ते काय होईल की ग्राहक केंद्रित असणारं तुमचं धोरण जे आहे ते निदान ॲटलिस्ट मध्यभागावर येईल. आत्ता कसं आहे की ग्राहक केंद्रित म्हणजे तुम्ही उजव्या टोकाला आहात, शेती केंद्रित म्हणजे समजा जर तुम्ही डाव्या टोकाला म्हणत असले तुम्ही ॲटलिस्ट मध्ये तरी या.
मग नंतर तुम्ही काही वर्षांनी शेती केंद्रित वर जा. पण तुम्ही निदान विन विन सिच्युएशन आहे. अगदीच आज 10 रुपयाला मिळणारी मेथीची गड्डी जी आहे ती एकदम 100लाही होऊ नये, पण निदान 25ला घेण्याची तुम्ही तयारी दाखवा. तुम्हाला जे काही आहे, तुम्हाला 10 रुपयाच्या मेथीची गड्डीची किंमत एकदम 100 नाही मिळणार, पण निदान ती 20 मिळेल, 30 मिळेल. ग्रॅज्युअली जर समजा ह्या गोष्टी वाढत गेल्या किंवा दोन्ही बाजूनी शेतीतलं उत्पन्न ग्रॅज्युअली वाढत गेलं, थोडीशी महागाई मध्यम वर्गाला ग्रॅज्युअली सहन करावी लागली तर सगळेच सहन करतील. पण जोपर्यंत ह्या कोर इश्यूजवर सरकार किंवा समाज काम करत नाही, तुम्ही म्हटलं तसं सर्व्हे करून आपण सरकारकडे गेलो आणि मग सरकार विचारेलच तुमच्याकडे काय उपाय आहेत. ह्या मुलांची लग्न जमत नाहीत, त्याची समजा ही शेतीची कारणं आहेत, तर तुमच्याकडे काय उपाय आहेत, तर मग हे उपाय आहेत. पण सर परत त्यात असं पण आहे, मध्यम वर्गालाही त्याग करावा लागेल, शेतकऱ्यालाही थोडासा त्याग करावा लागेल, पण परत मधली ती साखळी पण व्यवस्थित राहिली पाहिजे. नाही तर मध्यम वर्गालाही तोटा होतोय, शेतकऱ्यापर्यंतही काही पोहोचत नाही. सरकारची जबाबदारी काय असते? या सगळ्या गोष्टींचं जे नियमन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुसूत्रता आणणे ही सरकारची जबाबदारी आहे ना. लोक कल्याणकारी राज्यव्यवस्था तुम्ही म्हणता, त्यावेळेला काय आहे, आपण हे ऍक्सेप्ट केलेलं आहे ना, राज्यघटनेने भारताच्या हे ऍक्सेप्ट केलेलं आहे की ह्या देशामध्ये पराकोटीची विषमता आहे. त्याच्यामुळे शिक्षण म्हणा, आरोग्य म्हणा, ह्या आरोग्य किंवा या अन्य काही गोष्टी आहेत, या गोष्टींमध्ये जोपर्यंत लोक सक्षम होत नाहीत तोपर्यंत सरकारने त्याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. ही शेती हा सगळ्या या प्रश्नाच्या मुळाशी विषय असला तरी शेतकऱ्यांच्या मुलांकडूनही काही चुका होतात का, किंवा तरुणांचं काही चुकतंय का, यात त्यांचा पण काहीतरी दोष आहे का, असं काय आहे का? शेती व्यतिरिक्त आपण शेतीशी निगडीत प्रश्न आहेत हे मान्य केलं, त्या व्यतिरिक्त आणखी काय कारण असतील? किंवा मग आता तरुणांचा वेळ गौतमी पाटीलच्या नादी लागण्यातच जातोय, 20-30 वय होऊन जातं पण स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत, स्वतःचं उत्पन्नाचा काहीतरी सोर्स उभा राहत नाही, त्यांचे मेंदू ऑक्युपाईड नाही आहेत, कार्यक्रम नाहीये काही, मेंदू ऑक्युपाईड नाही आहेत. म्हणजे शिक्षण झालेलं आहे 12वी, त्याचा प्रॉब्लेम असा होतो की 12वी झाल्यानंतर मी दारे कसे धरायचे किंवा 12वी झाल्यानंतर मी खुरपायला कसं जायचं. धड एज्युकेटेड नाही, धड अनएज्युकेटेड नाही, कौशल्य दुसरं काही नाही. मग तुमच्याकडे जर समजा काही व्यावसायिक कौशल्य नसेल आणि तुमची इच्छा नसेल काही करण्याची किंवा हे करण्याची, तर मग प्रॉब्लेम होणारच ना. मी असं काही म्हणत नाही की बाबा हे सगळं काही शेती जी काही आहे शेती सुधारली आणि मग हे सगळं झालं, तरी असं आहे ना की एखाद्याला समजा जर सोन्याचा वाडगा मिळाला, तो भिकारी असला ना तो सोन्याचा वाडगा घेऊन सिग्नलला भिकच मागेल, तो सोन्याचा वाडगा विकून त्याच्यातून धंदा नाही करणार. पण ज्याची उद्यमशीलता आहे की ज्याच्या मेंदूमध्ये काहीतरी आहे, ज्या माणसामध्ये स्पार्क आहे, त्याला जर समजा कौशल्यावर आधारित काही अभ्यासक्रम म्हणा किंवा त्याला जर काही एखादं व्यावसायिक कौशल्य मिळालं, त्याच्यातून त्यांनी व्यवसाय सुरू केला, मग भले तो तालुक्याच्या ठिकाणी रोज जाऊन येऊन केला किंवा अन्य काही केला, खूप सारे लोक करतात ना. तुमच्याकडे सगळे शहरामध्ये आज असणारे शहरामधले लोक म्हणजे हे काही शहरामध्येच बॉर्न अँड ब्रॉटअप नाही झालेले ना. कधी काळी भारताची 80% लोकसंख्या खेड्यात होती, ती खेड्यातूनच इथं आलेली आहे ना. मग ही जी काही सगळी कौशल्य आहेत ही कौशल्य लोकांनी कुठंतरी शिकलीच ना. मग तशी जर समजा यांनी शिकली आणि ह्या कौशल्यातून त्यांनी अगदीच म्हणजे आता आमचं वय 40 झालं तरी सरकारनेच आम्हाला सगळं द्यावं अशी अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही म्हणता तसं मुलांनी स्वतःहून जर समजा छोटे व्यवसाय किंवा हे जे मग हे जर सुरू केलं आणि त्याच्यातून जर समजा मार्ग काढला, तर मग तिथं सरकारची जबाबदारी नो डाऊट येते. कशी येते सरकारची जबाबदारी की मग एज्युकेशन यांचं जे काही आहे किंवा यांचं जे कौशल्य आहे ह्याच्यावर जो पतपुरवठा आहे तो थोडासा सोपा केला गेला. म्हणजे अवजारं म्हणा किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी, आणि तो जर पतपुरवठा सरकारने बँकांना सांगून किंवा जिल्हा बँकांना सांगून जर प्रोव्हाइड केला, तर हे जे काही स्वयंरोजगार करणारे लोक जे आहेत ते करू शकतील. याच्यामध्ये बांगलादेशचं क्लासिक उदाहरण आहे. बांगलादेशच्या त्या बँकेने जे काही केलेलं आहे मायक्रो फायनान्स जो आहे तो बचत गटांपासून छोट्या लोकांपासून
त्यांनी काही असे मोठे टर्नकी प्रोजेक्ट वगैरे त्याच्या भानगडीत ते पडलेच नाहीत ना. बरोबर. खालच्या पातळीवरच्या लोकांना म्हणजे कर्ज किती, म्हणजे आठवड्याच्या बाजारामध्ये जर भाजीपाला विकणारा माणूस असेल तर त्याला लागणारं भांडवल किंवा कर्ज जे आहे हे 2,000 रुपयापेक्षा जास्त नाहीये. 5,000 रुपये, 2,000 रुपये. पण हे 2,000 रुपये, 5,000 रुपये जर त्याच्याकडे नसतील तर त्याला जर ते भांडवल पुरवलं आणि त्यांनी त्या आठवड्यानी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी, म्हणजे जे खाजगी सावकार जो काही करतो तेच फक्त जर सरकारने केलं तर ह्याही लोकांचे रोजगार सुरू होतील ना. आणि कसं आहे की एकदा जर 24 तास तुमचा मेंदू जर कामामध्ये अटकला तर मग हे बाकीचे झेंडे घेऊन फिरायचे उद्योग सुचत नाहीत. आणि कामामध्ये माणूस असेल, उत्पन्न दिसायला लागलं तर निदान म्हणजे समजा बेरोजगार माणसाला कुणीच मुलगी देणार नाही, पण स्वयंरोजगार असणाऱ्या माणसाला जर उद्या त्याची आर्थिक सुबत्ता दिसली, घर बांधलेलं दिसलं, गाडी घोडं घेतलेलं दिसलं तर लोक विचार करणार. तर ही जी मानसिकता आहे ना सर, की गाडी घोडं, सुबत्ता, पैसे, पगार, तर ती पण थोडीशी विचित्र झाली आहे का समाजाची? म्हणजे आई वडिलांची, मुलीच्या आई वडिलांची अवाजवी अपेक्षा, मागाशी आपण अवाजवी अपेक्षा आहेत, प्रचंड अवाजवी. मी जे बोललो ना की मागाशी की म्हणजे पुण्यामध्ये नोकरी करणारा मुलगा आहे, IT मध्ये किंवा अन्य कुठल्या ह्याच्यामध्ये नोकरी करणारा मुलगा आहे, तरी पण त्याची गावाकडे 1-2 एकर शेती असावी असं ज्यावेळेस मुलीचे वडील म्हणतात ना त्यावेळेला ते अनाकलनीय आहे. आधी आम्हाला असं वाटलं की हे काय आहे, त्याच्या पाठीमागच्या लॉजिकचा शोध घेतल्यावर असं कळालं की व्हॉट दे एक्सपेक्ट, की मग ते विकायचं आणि इकडं हे करायचं. म्हणजे अशा जर पद्धतीने म्हणजे ज्या एक तर मुली कमी आहेत, ज्या मुली शिकलेल्या आहेत त्या मुलींच्या इतक्या अवास्तव अपेक्षा आहेत, मग ते सगळं मेसअप होऊन जातं. आणि ज्या शिकलेल्याही नाहीयेत, म्हणजे तितक्याशा शिकलेल्या नाहीयेत, तर त्यांचं असं आहे की मला शेतात जाऊन खुरपा हातात नाही घ्यायचं आयुष्यात, माझ्या आईने जे केलं ते मला नाही करायचं. म्हणजे ते चुकीचं आहे असंही नाही म्हणत आहे मी, पण तुला ते नाही करायचं तर मग तू त्यासाठी काय केलं. मग यांनी जो प्रश्न विचारला ना की मुलांची मानसिकता, जशी मुलांची तशी मुला मुली, मी त्याच्यामध्ये भेदही करत नाही. मुला मुलींची मानसिकता आपण असं म्हणूया की तुम्हाला जर समजा तुमचे स्वतःचे निर्णय घ्यायचे असतील आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचे आर्थिक स्वातंत्र्य गरजेचं आहे. आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुम्ही स्वतः काय कमावता, काय कष्ट करता, किंवा तुम्ही काय कमावता, तुम्ही काय कौशल्य कमवलेलं, इट काउंट्स. मग ते जर तुमच्याकडे नसेल तर मग ह्या सगळ्या गोष्टींच्या मागण्या करण्यामध्ये काही पॉइंट नाही. ते इलॉजिकल आहे, अनैतिक आहे. आणि पुन्हा असं पण आहे, एखादी कमी शिकलेली मुलगी चांगल्या शिकलेल्या मुलाबरोबर लग्न करून शहरात येऊ शकते, पण कमी शिकलेला मुलगा त्याला शहराची दारं आपोआपच बंद होतात, त्याला गावाकडेच राहावं लागतं. बरोबर आहे. गावाकडे राहिलं म्हणजे पुन्हा परत मग त्याच्याकडे तो अडकतोच. तो पुन्हा मानसिकतेचा तो वेगळाच विषय, तो पुन्हा आहेच. सोशल फॅब्रिक जे काही आता आपण बिघडलंय फक्त ह्या एका गोष्टीमुळे, तर ते धोरण, राज्यकर्ते हे तर आहेच वरच्या फळीत, पण एक समाज म्हणून जर मानसिकता बदलली थोडीशी, म्हणजे आपण बोललो अवाजवी अपेक्षा थोडीशी जरी बदलली ना तरी त्याचे खूप चांगले इफेक्ट दिसायला. हे कोविड नंतर काय आलं ना सर, की सगळ्यांना कळलं अरे शेती, मला शेतीच हवी. मग काही सगळं झालं तरी शेती राहते, सगळं बंद पडलं तरी शेती राहते. त्यानंतर कोविड नंतर पुन्हा आणि मग ही मागणी अजून जास्त जोर धरते आता कोविड नंतर, की तुम्ही सगळं करा पण शेती आहे का तुला घरी? बरोबर. हा, पण फक्त शेती करतो का? मग नाही, मग मुलगी नाही, मग लग्न नाही होणार. शेती कशासाठी पाहिजे तर विकून फ्लॅट घ्यायला पाहिजे. हे नवीनच आहे. किंवा अगदीच सगळं काय बिघडलं तर ते म्हणजे की काहीतरी पाहिजे, बॅकअप प्लॅन पाहिजे. दोन्ही डगरीवर हात ठेवायचा. अगदी बरोबर. आणि हे सोशल फॅब्रिक असं हे, आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ना, ही म्हणजे सोशल फॅब्रिक जे आहे हे फाटण्याची किंवा हे विषविषित होण्याची किंवा हे खराब होण्याची ही अनएंडिंग आहे. म्हणजे तुम्ही एक ट्रिगर करता, म्हणजे तो म्हणजे कसं झालं की एक 30-40 वर्षापूर्वी ज्या वेळेला म्हणजे ही परिस्थिती जशी बदलत गेली की उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, ते जसं जसं व्हायला लागलं, नोकरदारांकडे पैसा यायला लागला, शहरातली सुबत्ता यायला लागली, आणि मग त्याच्यातून
सुबत्तेमधून मग ते ही सगळी सुबत्ता कसं आहे की ते जो खरोखर श्रीमंत असतो की नाही, म्हणजे ज्याला आपण रिच म्हणतो, त्या माणसाला ते दाखवण्याची गरज नाही पडत. म्हणजे आय यू गेटिंग माय पॉइंट? येस. पण जे काय होतं की अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत, किंवा कसं आहे की हा आपण असंही म्हणू शकतो की एखाद्या माणसाला त्याची क्षमता, कुवत आणि बुद्धिमत्ता याच्यापेक्षा जास्त पैसे जर मिळाले ना, तर त्याचा प्रॉब्लेम असा होतो की त्या पैशाचं नेमकं काय करायचं हे त्याला कळत नाही. मग त्याच्यातून हे लग्नामध्ये मग ते हत्ती घोडे आण, किंवा लग्नामध्ये मग ते हे असं जेवण ठेव, तसं जेवण ठेव, मग असा खर्च कर, तसा खर्च कर, मग ते हेलिकॉप्टरनीच पोरगी आण, हे सगळे उद्योग जे सुरू झाले की नाही, त्याच्यामुळं असं झालं की मग ती ह्यानी केलं ना मग मी करणार, मग त्यांनी केलं की ह्यानी करायचं, आणि मग ती एक तो हळूहळू हळूहळू आहे ना, तो जसा जसा खर्चाचा बेंचमार्क वर चढत गेला ना, सोशल प्रेशर यायला लागला तसं तसं खालच्यांवर ज्यांची ऐपत नाही ना, त्यांच्यावरती सोशल प्रेशर यायला लागलं. आणि मग त्या पिअर प्रेशर खाली आहे ना, शेवटी लोकांनी ह्या टोकाला गेली लोक की मुली जन्मालाच घालायच्या नाहीत. जी सुरुवात झाली तिथून मग त्याचा तो हा इथं असा प्रॉब्लेम झाला. मग ती मुली जन्माला घालायच्या नाही म्हणल्यानंतर मग त्याचे हे सगळे जे कोलॅटरल डॅमेजेस आहेत हे आता समोर दिसायला लागले. अजून 10 वर्षांनी ती याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती होणार. इव्हन आता यावर्षी धोंड्याचा सुद्धा किती मोठा सोहळा करायला लागले लोक. तो युसलेस प्रकार सगळा, सॉरी, पण ते काही त्याच्यात हे नाही. असं काहीही पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आमच्या आमच्या आता माझ्याच लग्नाला 22 वर्ष झालेली, मला नाही आठवत असं काही झालेलं. हे म्हणजे ते कसं आहे, तो एक खूप असा वेगळा एक डिस्कशनचा विषय आहे. पण सगळे सण आहेत ना तुमचे, आणि सगळे समारंभ जे आहेत हे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या किंवा ज्या काही हे आहेत ना, ह्यांच्यासाठी कमॉडिटी झालेली आहे. मग ती राखी पौर्णिमा घ्या, ते दिवाळी घ्या, तुमची ईद घ्या, तुमचं गणेशोत्सव घ्या, काहीही घ्या, इट्स प्युअर कमॉडिटी. आणि मग ते विकण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, मग त्याचं ग्लॉरिफिकेशन करणं, मग त्याच्यासाठी असणाऱ्या नसणाऱ्या, अस्तित्वात असलेल्या नसणाऱ्या गोष्टी तयार करणं, मग त्या गोष्टी आणि त्या सगळ्या बाजारामध्ये पसरवणं, आणि मग त्याच्यातून मग हे कुणीतरी पेड लोक घेणं, इन्फ्लुएन्सर ज्याला म्हणतो. हां, मग त्या पेड लोकांनी हे असं असं करायचं, मग ते असं असं ते ओवाळायचं, मग ते चांदीचे दिवेन भानगडीन ह्या सगळ्या करायचं. मग ते बघितलं की मग ज्यांच्याकडे आहेत पैसे ते करतात. झाला ट्रेंड सुरू. आय वॉज शॉक्ड टुडे. मी येताना एक फ्लेक्स बघितला, एका ज्वेलर्सचा फ्लेक्स होता. म्हणजे त्याच्यात बाकी काही लिहिलेलं नव्हतं, पण ते आपले जे दिवंगत वाडवडील जे आहेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन अशा अर्थाचा तो फ्लेक्स होता. मी नगरून येताना ते बघितल्यानंतर मी ते पास झालं. मी आपलं असं बघितलं आणि मला क्लिक झालं. नंतर मी पुढे 10-12 किलोमीटर आल्यानंतर मला मग डोक्यात आलं की सध्या पितृपक्ष चालू आहे. हे डिस्गस्टिंग आहे. पितृपक्ष हा तसा त्याचा धार्मिक काय आधार आहे किंवा काय हा भाग सोडून द्या, परंतु आपले जे वाडवडील वारलेले आहेत त्यांच्या स्मृती आपण ज्या वेळेला जागवतो किंवा विचार करतो, तो अतिशय खाजगी आणि घरगुती स्वरूपाचा इश्यू आहे. त्याचा फ्लेक्स लागणं ह्याच्या इतकी कमोडिफिकेशन झालेली दुसऱ्यापर्यंत घसरलं. बाजार मांडला आपण, बाजार झाला. या चर्चेतनं पुढे 10-15 वर्षांनी काय उभं राहणार माहित नाही, पण ते खूप भीषण असणार आहे. आणि त्याची जाणीव किंवा थोडस ते मन असं गदगदतं ना, तर तसं नक्की झालं. आणि मला वाटतं जे कोणी हा पॉडकास्ट ज्यांनी कोणी ऐकला असेल, बघितला असेल, त्यांनाही या सामाजिक प्रश्नाची जी काही खोली आहे किंवा जे काही गांभीर्य आहे ते लक्षात आलं असेल. तर माहित नाही याच्यावर उपाय कसा आहे किंवा काय, आम्ही बऱ्यापैकी साधारण चर्चा केली, पण हे कसं पुढे जाईल, याच्यावरती काय उपाय करता येईल कोणी ठोस पद्धतीने सांगू शकत नाही. पण आपण स्वतः इंडिव्हिज्युअल म्हणून मानसिकतेत जर बदल करू शकलो तर मला वाटतं काहीतरी सुरुवात होऊ शकते. हा मी कन्क्लूड अशासाठी करताना मी हे सांगतो अशासाठी की हे तू म्हणतो तसं आपल्या मानसिकतेमध्ये आपण बदल करणं अशासाठी गरजेचं आहे की मी जसं सांगितलं की
54% नाही 100% त्याच्यावर अवलंबून आहे. तसंच हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न तो कुठेतरी लांब तिकडं पेटलेला आहे आणि मी इकडे चौथ्या मजल्यावर निवांत आहे. याचा अर्थ तो माझ्या चौथ्या मजल्यापर्यंत ती आग येणार नाही असं अजिबात नाही. नाही. तुम्ही ज्या समाजामध्ये राहता, आज जग ज्या वेळेला आपण ग्लोबल खेडं झालेले म्हणतो, देशांच्या अर्थव्यवस्था ज्या वेळेला एकमेकावर अवलंबून आहेत, अशा परिस्थितीमध्ये समाज म्हणून आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत. अशा वेळेला कुठल्या तरी विशिष्ट भागामध्ये घडलेल्या घटनेचा परिणाम आपल्यावर होणारच नाही या भ्रमात आपण राहू नये. बेटर आपण आपल्या स्वतःमध्ये आपल्या मानसिकतेमध्ये बदल केला तर निदान ज्याला आपण म्हणतो की साहित्यिक भाषेमध्ये की एक पंक्ती प्रत्येकाने लावली तर निदान हळूहळू सगळ्यांच्या मदतीने का होईना याच्यामधून मार्ग निघतो. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही इथं आलात आणि या ज्वलंत विषयावरती चर्चा केली आणि त्याचे धागे दोरे किंवा त्याचं विश्लेषण आपण केलं. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच ज्वलंत विषय, आपल्या जगण्यातले विषय आम्ही खिडकी या मथाळ्या अंडर घेऊन येणार आहोत यापुढेही. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा प्रश्न किती गंभीर आहे किंवा याचे काय पडसाद उमटू शकतात पुढे भविष्यात याची निदान जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.